हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सलग 4 धक्के बसले। पहिला धक्का 4.6 रिश्टर स्केलचा असून त्यानंतर 3.6, 3.9 आणि 4.1 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले। वसमत तालुका परिसर केंद्रबिंदू होता। पांगरा शिंदे येथील काही घरांना तडे गेले असून मोठी जीवितहानी झालेली नाही। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। वसमतमध्ये दुसऱ्या लग्नासाठी सजलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लग्न मंडपात पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। भूकंपानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी खापरखेडा, शिरळी आणि पांगरा शिंदे गावांना भेट देत तडे गेलेल्या घरांची पाहणी केली। प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। आषाढी एकादशी निमित्त माझी चित्रवारी उपक्रमाचं 13वं वर्ष साजरं होत आहे। यंदा बालवारकरी या संकल्पनेवर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय। शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली येथे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे देत शासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे। प्रशासनानं असं झालेलं आहे, सध्या मंदिरातल्या घंटेप्रमाणे कुणीही यावं आणि शिक्षकांना काम लावावं, कुणीही यावं आणि शिक्षकांना काम लावावं। राज्यामध्ये 157 प्रकारचे कर्मचारी आहेत। मग 157 प्रकारचे कर्मचारी असताना फक्त शिक्षकच प्रत्येक कामासाठी का आठवतो? का तो देशाची पिढी घडवतो म्हणून का? आणि शिक्षकानं केलेल्या कामाचा रिझल्ट हा 10-15 वर्षाच्या नंतर दिसणार आहे म्हणून तुम्ही आज त्याचा रिझल्ट तात्काळ दिसत नाही म्हणून त्याला तुम्ही प्रत्येक कामाला झुंपणार। पण लक्षात ठेवा, या अशैक्षणिक कामामुळे शिक्षक तर भरडला जातच आहे, पण त्यासोबतच विद्यार्थी भरडला जाऊन देशाच्या पिढीचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे। हे कुठेतरी पालकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी राज्यभरातील पालकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो, जर महिना शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर येणार नसतील तर आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय, आणि आपण सुद्धा या विरोधात आवाज उठवावा अशी आमची सर्व शिक्षकांची मागणी आहे। आंदोलनादरम्यान शिक्षकांनी टीईटी धोरण रद्द करावं, अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा आणि बीएलओची जबाबदारी हटवावी अशा प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी माघार घेतली असून त्यांच्या जागी राजामतीबाई शिवाजीराव मुटकुळे या निवडणूक लढवणार आहेत। वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्यानं गोठा योजनेच्या अनुदानासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाल हक्क जनजागृती हिंगोलीतील बियाणीनगर शाळेत महिला व बाल विकास विभागातर्फे बाल हक्क, बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि चाइल्ड हेल्पलाईन 1098 याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। बाल संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहून बालकांवरील अन्याय दिसल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधावा असं आवाहन महिला व बालविकास विभागानं केलंय।